कर्जत जामखेडचं राजकारण खालच्या थराला गेले अशी थेट नाराजी खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली। त्यांच्या कार्यक्रमात लाईट बंद करण्यापर्यंत विरोधक जातात या मुद्द्यावर त्या चांगल्याच भडकलेल्या दिसल्या। निमित्त होते राष्ट्रवादीचा चौंडीतील कार्यक्रम। पहा चौंडीत नेमकं काय घडलं होतं। 2 दिवसापूर्वी विविध कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सुप्रिया सुळे चौंडीत आल्या होत्या। त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच विजेचा लपंडाव सुरू झाला। त्यानंतर सुप्रियाताई भाषणाला उभ्या राहिल्या आणि मग त्यांनी सडकून विरोधकांवर टीका केली। तुमच्याकडे फक्त फ्लेक्स बोर्ड लावणारे टायगर आहेत, त्यांना सामान्याचं काही देणं घेणं नाही म्हणत सुप्रियाताई म्हणाले, हे आपण चौंडीत साजरं करू हे मी तुम्हाला विश्वासाच्या नात्याने सांगते, कारण लोक खरंच त्रस्त आहेत। आणि हे जे मोड थोड केसेस कशासाठी चालले आहेत, जर माझ्याकडे 200 आमदार आणि 300 खासदार असते तर मी कुणाकडे डुंकून बघितलं नसतं, ना कुणाची लाईट बोलली असती, ना कुणाला बोलून फ्लेक्स लावले असते। हे तुमचा प्रॉब्लेम काय, कर्जत जामखेडला सगळे फ्लेक्सचे टायगर आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काम फक्त फ्लेक्सवर चालतं, फील्डवर काही चालत नाही। काल काही तुमच्या भागातले लोक माझेही लोकसभा मतदारसंघात आले होते, अतिथी देवो भव, आम्ही आमचं तुमच्यासारखं नाही बाबा, इथले तुमच्या नेतृत्वासारखं आमच्या मतदारसंघात कोणी आलं तरी त्याचा आम्ही मान सन्मानच करतो, कारण का आमच्यावर हे संस्कार झालेले आहेत। राजकारण एका जागेवर आणि अतिथीचा मान सन्मान एका जागेवर। काल यात्रा होती, बाबीर यात्रा होती काल इंदापूरला, त्याच्यासाठी काही पाहुणे आले होते कर्जत जामखेडवरून, त्यांनी लाईट बंद केली तरी आम्ही नाही केली, आम्ही त्यांचा मान सन्मान केला, त्यांना चहा पाणी नाश्ता सगळं दिलं, कारण का ही आमची संस्कृती आहे। आणि तीच संस्कृती आज रोहित पुढे नेतोय, हे सगळं आमच्यासाठी खूप कौतुकाचं आहे। त्याचा सगळ्या कामाचा आढावा हा पूर्ण राज्य बघतो, देशात बघतो। आणि तुमचा हा आमदार फक्त महाराष्ट्रात फेमस नाही आहे, आज यूपी मध्ये पण लोक विचारतात ये रोहित पवार का मिळते है, कारण का त्यांचं नाव तिकडेही येतं। त्याच्यामुळे दिल्लीतले सगळे खासदार मला विचारतात ये रोहित आपका रिश्तेदार कैसा है ताई हमको समजाओ। त्याच्यामुळे त्याचं काम, त्याचा हा लढाऊ वृत्ती ही सगळी जी आलेली आहे, तो खणकरपणा त्याच्या आई वडिलांकडून पण आलेला आहे। पण आमचा भाऊ असला तरी वहिनीचं कौतुक केलंच पाहिजे। नंदा वहिनी ज्या खंबीरपणे रोहितच्या मागे उभे राहिलेल्या आहेत, एक आदर्श माता म्हणून वहिनी काम करतात, हे खरंच पवारांचं भाग्य की सगळ्या ज्या सुना आल्या ना त्या अतिशय उत्तम आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आमचं कुटुंब, त्याच्यात आमच्या वहिन्या काय आमच्या वहिन्या नाही नात्यात, त्या सुना नाही आहेत, पवारांच्या लेकी आहेत। आणि हीच अशी आमची एक वहिनींमुळे आज रोहित जो उभा राहिलेला आहे, ही खरंच आमच्यासाठी एक अभिमानाची कौतुकाची गोष्ट आहे। उद्याही लवकर 6 का 6 वाजल्यापासून त्यांची यात्रा सुरू होणार आहे, त्याच्यामुळे फार आपल्या सगळ्यांचा वेळ न घेता कार्यकर्त्यांनाही आराम करायचा असेल, आज उद्याची सगळीची तयारी असेल। फक्त थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे थंडीची काळजी सगळ्यांनी आता घ्या। आता हळूहळू थंडी वाढत चालली आहे, तुम्ही लवकर पदयात्रा करता, व्यवस्थित त्याचंही नियोजन करा। पण हा तुमच्या संघर्षात आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहे, तुमच्या सगळ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, और लढेंगे और जीतेंगे। त्याच्यामुळे त्याची तुम्ही काही काळजी करू नका। त्यांनी लाईट बंद केली म्हणून आपल्या हातात तो टॉर्च आहे ना, आणि या चाललंय ना सगळं, त्याच्यामुळे एक खूप म्हणजे त्याच्यातून त्यांची प्रवृत्ती दिसते। नाही ते फोन चाललाय, कोणीतरी जॅमर लावलेला दिसतोय, कारण का चौंडीत फोन चालतो मला माहिती आहे, कारण का मी दरवर्षी येते। पण या सगळ्या गोष्टी लोक करतात, हसी मजाक मेलेलो। आपण आल्यामुळे जर वीज बंद करावी लागत असेल तर हे आपल्याला किती घाबरतात सुषमाताई, ह्याचा तुम्हाला आनंद वाटला पाहिजे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, नवीन राजकारण महाराष्ट्रात चाललंय, असं राजकारण कधीही नव्हतं। चव्हाण साहेबांचा नुसता फोटो लावून राजकारण होत नाही हो, चव्हाण साहेबांचे संस्कारही असले पाहिजेत। आज मी बघते की महाराष्ट्र सरकार हे ट्रिपल इंजिन खोके सरकार हे चव्हाण साहेबांचा फोटो लावतं। मला अनेक वेळा प्रश्न असा वाटतो की तुम्ही चव्हाण साहेबांचा फोटो लावता, हेगडेवारांचा फोटो का नाही लावतो? याचा अर्थ त्यांनी मतं मिळत नाही, मताला चव्हाण साहेबच लागतात या महाराष्ट्राला। पण ते फक्त फोटो लावून मतं, महाराष्ट्राची जनता खूप हुशार आहे। त्याच्यामुळे इलेक्शनची माझी काही चिंता नाही, आणि रोहितच्या इलेक्शनची तर मला बिलकुलच चिंता नाही। आमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस, मग तो विरोधक असला तरी आमचा पाहुणा असतो। हे खालच्या थराचे राजकारण आम्ही करत नाही। मात्र तुमच्या कर्जत जामखेड मतदारसंघात हा भयानक प्रकार सुरू असल्याची थेट नाराजी त्यांनी कोणाचेही नाव न घेता व्यक्त केली। आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यातील संघर्ष निवडणुकीपूर्वी आणखी तीव्र होण्याची शक्यताही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा नगरी पंच।